नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे आम्ही बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण आज एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येणार आहे, ती म्हणजे मागचे 2 दिवस निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला एका रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळाले. आणि मी 2-3 व्हिडिओ पूर्वी सांगितलेलं होतं की ज्या वेळेला मार्केटमध्ये तेजी असते आणि वरच्या साईडला मार्केट साइडवेज होतं, त्यावेळेला 60-70% शक्यता अशी असते की मार्केटमध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल. याचं कारण असं असतं की जर मार्केटमध्ये सेलिंग येणार असेल तर ते फास्ट येतं. म्हणजे असा एक दिवस सेलिंग आलं, दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन झालं आणि वरच साइडवेजच झालं, असं होणार नाही. ज्या वेळेला सेलिंग येणार असेल, तुम्ही इथे बघू शकता सेलिंगचे अनेक प्रयत्न झालेले आहेत, मात्र आपल्याला प्रत्येक वेळेला लक्षात येतंय की आदल्या दिवशीचा लो कधीही तुटला नाहीये. आणि त्याच्यामुळे मागच्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला ही पण गोष्ट लक्षात आली असेल की तेजी होतीये. तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इस्रायलच्या न्यूज नंतर हे गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि त्यानंतर आपण सातत्यानं वरच्या दिशेनं चाललेले आहोत आणि आता इथे आपल्याला साइडवेज झालेलं आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळते. मग अशा वेळेला काय होऊ शकतं, जर तेजी येणार असेल तर आपल्याला जर आपल्याला ब्रेकआउट येणार असेल तर ते वरच्या दिशेने येण्याची शक्यता जास्त असते. आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय काय संधी आहे. तर मी उद्यासाठीचं जे विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता. आपण थोडंसं स्क्रीनला ऍडजस्ट करून घेऊया. ओके, तर उद्यासाठीचं जे विश्लेषण आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात येईल की ओके, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण काय केलंय, पहिल्या 15 मिनिटाचा हाय हीच वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण काढलेली आहे. खालच्या बाजूचा लो म्हणजे आपण काय केलंय की हीच इम्पॉर्टंट लेवल, 15 मिनिटाचा लो हीच इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बँक निफ्टी सारखा व्होलाटाईल इंडेक्स ज्याच्यामध्ये 15 मिनिटाची जी रेंज झाली ती दिवसभरामध्ये ब्रेक झाली नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती साइडवेज मार्केट आपल्याला बघायला मिळालं. खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी होती आणि काल सुद्धा मी बोलून दाखवलेलं होतं की मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचा कंबाईन जर विचार केला तर मार्केटमध्ये सेलिंग पूर्वी झालेलं होतं आणि आता रिकव्हरीची फेज चालू आहे. आणि अशा वेळेला मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की निफ्टीनं 50% लेवल क्रॉस केलेली आहे. बँक निफ्टीमध्ये जेवढं सेलिंग झालेलं होतं, बँक निफ्टीनं अजूनही 50% ची लेवल क्रॉस केलेली नाही. आता दोन गोष्टी होऊ शकतात. एक गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये जर सेलिंग होणार असेल तर आपल्याला असं दिसतंय की निफ्टीमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे, कारण निफ्टी खूप जास्त वर गेलेला आपल्याला दिसतोय. मग अशा वेळेला जर तेजी होणार असेल तर बँक निफ्टीला वर जाण्याची संधी आहे. याचं कारण बँक निफ्टीला अजून वर जाण्याचं अंतर पार करायला संधी आहे. निफ्टी ऑलरेडी वर गेलेला आहे, त्यामुळे सेलिंग होणार असेल तर इथून खाली यायला भरपूर संधी आहे. तेजी होणार असेल तर इथून वर जायला जास्त संधी आहे. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर आपल्याला इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला वर जायला जास्त स्कोप आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की साधारण 45,050 ही लेवल जी आहे इथपर्यंत बँक निफ्टी आणखीन वर जाऊ शकते, कारण तिथे 50% ची लेवल येते. आणि त्याच्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर इथून उद्या ब्रेकआउट आला तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, साधारण फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप, थोडं जास्त गॅपअप, ह्या भागात कुठेतरी गॅपअप ओपन झालं आणि जर वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला तर आपल्याला वर जात असताना वरची लेवल कोणती दिली, आपण 44,700 ची लेवल दिली आहे. खालची लेवल कोणती दिली आहे, 44,530 ची दिली आहे. म्हणजे ही 44,525 ची लेवल आहे असं समजणार. वरची लेवल 44,700 ची आहे असं समजणार. तर 44,700 च्या वर ब्रेकआउट आला तर 44,800,
44,900 आणि 45,000 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. अर्थात खालच्या दिशेनं जर जात असेल तर खालच्या दिशेनं आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे, मग निफ्टीमध्ये आपल्याला जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर मंदी करायची असेल आता तर ती निफ्टीमध्ये केली पाहिजे आणि तेजी करायची असेल तर बँक निफ्टीमध्ये केली पाहिजे. मात्र सध्या आपण बँक निफ्टी बघतोय, त्यामुळे इथून जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला आणि 44,525 च्या खाली टिकत असेल, आपण अगदी रफली म्हणूया की 44,500 च्या खाली टिकत असेल, तर मग काय होईल, 44,425, 44,325 आणि 44,225 अशी 3 टार्गेट खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस, उद्या काय होऊ शकतं. बरोबर, आता आपण पुढे जाणार आहोत आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की मागचे 2 दिवस आपल्याला काय झालंय, एकाच रेंजमध्ये मार्केट ट्रेड करताना बघायला मिळालंय. तुम्ही जर बघितलं तर मागचे 2 दिवस याच रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं दिसतंय. याचं कारण असं आहे की आपल्याला निफ्टी जी आहे ती 50% लेवलच्या वर टिकलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला असं होतंय की इथे बँक निफ्टीचा अजून साथ मिळत नाहीये. त्यामुळे अग्रेसिव्ह बाईंग पण होत नाही आणि अग्रेसिव्ह सेलिंग पण होत नाही. जेव्हा अग्रेसिव्ह सेलिंग होत नसतं त्यावेळेला ओळखायचं की त्यानंतर मग बाईंग होण्याची शक्यता जास्त असते. मगाशीच सांगितलंय, तेजी करायची असेल तर ती बँक निफ्टीमध्ये करायला लागेल आणि जर ही लेवल खालच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल आपण दिली आहे, 19,772, आपण असं समजतोय की 19,775 ची लेवल आहे. वरच्या बाजूला कोणती लेवल दिली आहे, 19,843, म्हणजे आपण असं समजतोय की 19,850 ची लेवल आहे. म्हणजे जर समजा 19,775 च्या खालच्या बाजूला मार्केटमध्ये मुवमेंट होत असेल, ब्रेकडाऊन होत असेल ही लेवल, तर मग काय होऊ शकतं, 19,725, 19,675 आणि 19,625 अशा 3 लेवल खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात. निफ्टीमध्ये खाली जायला जास्त संधी आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अर्थात त्याच्याबरोबर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला साधारण ह्या लेवलच्या आसपास, म्हणजे 19,725 च्या आसपास आणि इथे 19,700 च्या आसपास आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे आणि ही जी गॅप तयार झाली आहे ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार असल्यामुळेच मागचे 2 दिवस आपल्याला काय बघायला मिळते, इथेच जाताना बघायला मिळते, ह्याच्या खाली आपल्याला आलेलं दिसत नाही. मात्र जर काही कारणामुळे ही गॅप फिल झाली तर मग खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते. जर समजा वरच्या दिशेनं मुवमेंट होणारच असेल आणि 19,850 च्या वर टिकत असेल, तर मग 19,900, 19,950 आणि 20,000, आपल्याला माहिती आहे की 20,000 ही राऊंड फिगर असल्यामुळे जास्तीत जास्त आपण तेच टार्गेट सध्या ठेवू शकतोय. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्सचे अनालिसिस. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवणार आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघणार आहोत ते म्हणजे फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीचा चार्ट मी इथे तुम्हाला ओपन करून देतोय. ह्याचं तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की साइडवेजच मुवमेंट होताना दिसतीये. तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. आता आपण जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आपण ओपन करूया आणि त्याचा देखील तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्ही त्याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. याचाही स्क्रीनशॉट घ्या. याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, दोन्ही बाजूची टार्गेट असं सर्व काही दिलेलं आहे. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊया चार्टवर आणि इथे आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे स्टॉक शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत, त्यांना एकत्र करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो बघणार आहे स्टॉक तो आहे टेक महिंद्राचा स्टॉक. टेक महिंद्रा या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय, टेक महिंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 2 प्रकार ह्याच्यामध्ये दिसू शकतात. एक म्हणजे अगदी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होताना बघायला मिळतोय. म्हणजे काय, तर इथून इथपर्यंत तेजी झाली, त्यानंतर परत सेलिंग आलं,
परत इथून इथपर्यंत तेजी झाली, परत सेलिंग आलं आणि परत इथून इथपर्यंत तेजी होऊन आता सेलिंग होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जसं हा चेहरा आहे आणि हे दोन खांदे आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला पॅटर्न तयार होतो. तर ह्याला आपण काय म्हणतो, ट्रिपल टॉप किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न असं म्हणतो. तर ह्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचा आपल्याला जो बॉटम लाईन आहे किंवा नेकलाईन आहे ती आपल्याला 1178च्या आसपास दिसते. जर समजा ह्या स्टॉकमध्ये ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली आणि एक 10-15 मिनिटं जर ह्याच्या खाली तो स्टॉक टिकला, क्लोजिंग आलं 15 मिनिटाच्या कॅन्डलला आणि त्याचा लो जर तुटत असेल, तर मग येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये एक मोठं सेलिंग होऊ शकतं आणि 1100 रुपये 1098 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे टेक महिंद्रा, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये टेक एम असं म्हटलं जातं. तर ही IT कंपनी आहे आणि ह्या कंपनीचा आपल्याला इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळतोय. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक जो घेतलाय तो सुद्धा मंदीचाच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर काय झालं, तर आता ह्याच्यामध्ये एक बेरिश पॅटर्न तयार होतोय. बेरिश पॅटर्न कशा पद्धतीनं तयार होतोय, इथून सेलिंग झालं, एका ठराविक ठिकाणी आल्यानंतर सपोर्ट घेतला गेला, एक बाउन्स आला आणि आपण पुन्हा खालच्या दिशेनं जातोय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इथे एन शेप तयार होतोय आणि जर समजा ह्या लेवलच्या खाली म्हणजे 1222च्या खाली जर ह्या स्टॉकमध्ये किंमत टिकत असेल, तर आपल्याला हा स्टॉक आणखीन खाली जाताना बघायला मिळू शकतो. अगदी ह्या लेवलपर्यंत म्हणजे 1140 रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली येताना मग बघायला मिळू शकतो. हा झाला HCL टेक म्हणजे HCL टेक्नॉलॉजी या कंपनीचा स्टॉक. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बेरिश पॅटर्न बघायला मिळतोय. आता हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण इथे घेतलाय, हा आहे गोदरेज प्रॉपर्टीजचा. गोदरेज प्रॉपर्टीजच्या स्टॉकमध्ये आपल्याला जो पॅटर्न दिसतोय, या पॅटर्नला आपण काय म्हणू शकतो, ब्रेकआउट फेल्युअर पॅटर्न असं म्हणू शकतो. आपल्याला इथे जर दिसतंय, इथे ही लेवलची होती, ही ब्रेकआउट, इथे आपल्याला रेजिस्टन्स लेवल होती. म्हणजे इथून वर गेलं, रेजिस्टन्स घेऊन खाली आलं, परत वर गेलं, रेजिस्टन्स घेऊन खाली आलं. म्हणजे एम पॅटर्न बनला होता. डबल टॉपची ही लेवल होती. आता काय झालं, खाली आलं, त्याचं एम पॅटर्नचं टार्गेट दिलं, इथे सपोर्ट घेतला, इथून पुन्हा तेजी झाली. तेजी होत असताना ब्रेकआउट पण दिला, मात्र हा फॉल्स ब्रेकआउट ठरण्याची शक्यता आहे. आता इथे दोन्ही शक्यता आहेत, लक्षात घ्या. जर समजा ह्या लेवलच्या खाली आपल्याला एक 15 मिनिटं अर्धा तास जर टिकलं, 1700ची लेवल आहे, 1700च्या खाली जर टिकलं, तर ह्याच्यामध्ये ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं आणि मग खाली येत असताना आपल्याला अगदी खूप मोठं टार्गेट म्हणजे 1616 पर्यंत वगैरे खाली येताना तो स्टॉक बघायला मिळू शकतो. मात्र उद्या आणखीन एक गोष्ट होऊ शकते की 1700ची लेवल ब्रेक न करता ह्याच्या खाली थोडंसं गेलं, परत वर आलं आणि 1700च्या वर टिकायला लागला, तर इथे एखादी इनसाइड कॅन्डल जर बनली, तर मग त्या इनसाइड कॅन्डलनुसार आपल्याला अवलंबून राहावं लागेल की मग वरच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकतो आणि खालच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकतो. अनेकांना असं वाटतं की सरनी सांगितलंय आता इथे ब्रेकआउट फेल्युअर आहे, म्हणजे आता ब्रेकआउट फेल्युअरच होणार. असं काही नसतं मार्केटमध्ये मित्रांनो. कायम लक्षात ठेवा की पॅटर्न आपल्याला हा दिसायला लागलाय, तो पॅटर्न आपल्याला ऍक्टिव्ह कधी होणार आहे, तर मी सांगितलं तसं 1700च्या खाली टिकला तर. आता 1700च्या खाली टिकल्यावर सुद्धा फेल होण्याची शक्यता किती आहे, तर ती शक्यता कायम राहणार आहे. मग त्याच्यासाठीच आपल्याला मनी मॅनेजमेंट करायचंय, रिस्क मॅनेजमेंट करायचंय, स्टॉप लॉस लावायचा असतो. कारण अशी कुठलीच गॅरंटी नाही की हा ब्रेकआउट फेल्युअर झाला म्हणजे इथपर्यंत खाली जाईल, कदाचित इथपर्यंत खाली येईल, आपल्याला एंट्री देईल आणि त्यानंतर सुद्धा वर जाऊन एन शेप बनवेल. असं काही सांगता येत नसतं. पण आपण मार्केटमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा प्रोबॅबिलिटीवर काम करतो, म्हणजे शक्यतांवर काम करतो आणि अशा शक्यतांवर काम करतो की ज्याचा सक्सेस रेट साधारण 60% ते 70% असतो. म्हणजे आपल्याला माहितीच असतं की 10 पैकी 6 ट्रेडच आपले यशस्वी होणार आहेत. 4 ट्रेडमध्ये आपल्याला एकतर म्हणजे प्रॉफिटही होणार नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की टार्गेटही येणार नाही, किंवा स्टॉप लॉसही हिट होणार नाही, किंवा लॉस सुद्धा होऊ शकेल. असे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच ट्रेड, म्हणून तर देताना आपण एक स्टॉक देत नाही, 4 स्टॉक का देतो की कुठल्या तरी 1-2 स्टॉक मध्ये आपल्याला इतकं चांगलं प्रॉफिट मिळेल की एखाद्या स्टॉक मध्ये जर लॉस झाला तर तो त्यातनं आपल्याला भरून निघू शकतो. अर्थात हे स्टॉक मी जे देतोय हे काही तुम्हाला ट्रेडिंगसाठी देत नाहीये, याचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्हाला जर योग्य वाटलं तरच तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर हा झाला गोदरेज प्रॉपर्टीजचा स्टॉक, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचं सिम्पटम दिसतंय. अर्थात रोग निदान
कधी होईल, जेव्हा तो खरोखरच फेल होईल त्यावेळेला. नाही झालं तर कदाचित एखादा दिवस ताप येईल आणि त्यानंतर पुन्हा तो ठणठणीत बरा होऊन तेजी करायला सुरुवात करेल. ते आपल्याला येणारा काळ ठरवेल. आपण आता शेवटचा स्टॉक बघूया. हे 3 स्टॉक मी तुम्हाला मंदीचे दिलेत आणि हा चौथा स्टॉक जो अभ्यासासाठी देतोय हा तेजीचा स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक तेजी झालेली होती पूर्वी, त्यानंतर खाली आला आणि इथे साइडवेज झाल्यानंतर म्हणजे आपल्याला एक राउंडिंग बॉटम पॅटर्न बनल्यासारखा बनतोय आणि आता पुन्हा एकदा हा जो वरच्या बाजूची रेजिस्टन्स लेवल आहे साधारण 129-130 रुपयाच्या आसपास, 130च्या वर जर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 140-150 रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हा झाला गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेलचा स्टॉक, ज्याच्यामध्ये आज अतिशय मोठी तेजी झाली. अर्थात इथे सुद्धा लक्षात ठेवा आज खूप मोठी तेजी झाली आहे बघा. इथे सुद्धा खूप मोठी मंदी झाली होती, लगेच फॉलोअप मिळाला का? नाही मिळाला. तसं इथून मोठी तेजी झाली आहे, उद्या लगेच फॉलोअप मिळून तेजी होईल का? सांगता येत नाही. कदाचित काय होईल, उद्या एखादी छोटीशी कॅन्डल अशी बनेल आणि त्याच्यानंतर मग परवाच्या दिवशी सोमवारी मंगळवारी कधीतरी त्यातनं ब्रेकआउट होऊन आपल्याला तो स्टॉक वर जाऊ शकतो. कदाचित ही पण शक्यता आहे की इथनं आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने इथे काम होऊ शकतं हे आपल्याला येणारा काळ ठरवतो आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय कधीपर्यंत त्याच्यामध्ये वाट बघायची आणि कधी त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. तर हे झाले 4 स्टॉक आणि 4 इंडेक्सचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.